हॅलो तुम्ही हा वाजलो मला वाटलं गेलं पिक्चर अभी बाकी आहे ऐका पिक्चर ऐका थोडक्यात अर्ध्या तासात पिक्चर बघा बघा ओके 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 बघा असं एवढं घेऊन टाका ऐका ते कांबोरीवाले बसलेत तुम्हाला नंबर लावून इकडे या तुमच्याकडे रोखून बसले प्रकाश दादा प्रकाश तिच्या पडू द्या व्हायचा दादा ऐका म्हणायचा ते घुमन घुमते ना बाकी दुसरा काय बघा म्हटलं विरार आमच्याकडे पण एक आहेत विरार वाले विरार आणि बुवाना करणार मी फरार आता बुवा त्याच्यावर काय म्हणाले यांच्याशी करतो मी करार बोलले ना बुवा यांच्याशी करतो मी करार मग आता बुवा ऐका माझा दुसऱ्या बारीचा खरार शब्दाला शब्द आहे कसा आहे तो ऐका प्रत्येक शब्दाला शब्द आहे ऐका तळण गाली बोल सुंदर बारी केले चांगली बारी केले आणि म्हणजे माझी जेवढी अपेक्षा होती अपेक्षेपेक्षा चांगली बारी केली जर सांग मनापासून सांग व ऐकत असते तिकडून तिकडून ऐका जरूर जर चांगली बारी केले कशी बारी केले थोडंसं विश्लेषण आणि गाणी निश्चितपणे देणार आहे काळजी नसावी म्हणायचंय काय बघ लक्ष्मण मस्कर दादांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक आहे लक्ष्मण दादा तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा म्हणायचा काय बघा बुवाने म्हटलेलं आहे जो मेरी रूह को चैन दे प्यार दे हो खुशी बन गए हो तुम जिंदगी एवढा आता डिटेल मध्ये ऐका 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 बुवांची शब्द आहेत चांगले पोएट मोठे लेखक आहेत कवी आहेत गायक कसे आहेत ते तुम्ही बघितले पण कवी चांगले मी मान्य करतो ऐका पण शब्द कसे कवीचे शब्द बघा शब्द हे जुळले गीत हे काव्य हे कुठं एक मांडव्यात शब्द एक इकडं झापाडीत एक कुठं निमनीत एक इकडं डोंगराच्या पलीकडं हा पाताली काय म्हणजे तुम्ही मोठे कवी आहे बघा म्हणून मी चूक नाही काढताय चांगलं तुमचं जे आहे तुम्हाला लखलाप आहे चांगला आहे शब्द हे जुळले गीत हे काव्य हे प्राण हा ओतुनी मांडितो रसिका मी तुला वंदितो वा शपथ तुमच्या लेखणीची क्यू येते मग यमन कसे असतात ते ऐका कशा ऐका देतो तुम्हाला वा मी तुला मानितो तू हे कुठून आणितो मी तुला मानितो तू हे कुठून आणितो ओतला घातला नाही त्यात प्राण तो अरे जाणतो सत्य मी जाणतो सत्य मी जाणतो
गण भवानी सुंदर गायलाय. गणाला कट होणार नाही, फक्त ऐकवतो त्यांचा गण कसा आहे. सांगू आठवण येते किती मनातूर झालंय अति गेले निघून गावी लाडाचे गणपती. सुंदर गण त्यांनी एवढा असा गायला नसेल तर त्यांचा त्यांना लपलाप आहे. त्यांनी सुंदर गण गायलाय म्हणून त्या गणाला कट नाही करत आहे. पण त्याच्यानंतर गवळीत येऊन म्हणतात, काय म्हणतात, बुवाची किटला ओढवणार. मी किटला शोधत होतो तुमच्या गावात, कुठं पडत होती पण काय किटला मला दिसली नाही. किटला दिसली पहिली जे बार लावले ना तुम्ही, आम्ही ज्या घरात उतरलो त्या मामांनी सांगितले, म्हाताऱ्यांनी आम्हाला, बाबा आहेत आजोबा, बुवा म्हणतात माझी उडवी तेवढी जळून देऊ नका. किटला तुम्ही जरूर उडवा, माझी उडवी आहे तिकडं बाजूला म्हणतात. हो बुवा उडवा आणखी. किटला माझी काय उडवायची ती उडवी तेवढी तुमची जळून देऊ नका, तुमची उडवी शाबूत ठेवा. तुम्ही आवर्जून सांगतोय म्हणतात काय बुवा बघा. हा गवळीचं उत्तर त्यांच्या पद्धतीनं माझं त्यांनी दिलेलं आहे ना. धक धक होत या काळीचे हे आहे मी करून जाईन करून खुश होते समाजात भेटीवर राधे बसून रोज ही ओटीवर राधा बोलते माझ्या गोटीवर. ठीक आहे, त्यांची गवळण त्यांनी दिले, त्यांच्या बुद्धीला त्यांच्या ज्ञानाला पटेल अशी त्यांची कठीण आहे. भगवानी गवळण गायली, सुंदर गवळण, सुंदर गवळण. त्याच्या अगोदर शेर म्हणतात, चांगला शेर गायलेला आहे. हिचं माझं भांडण आज लांबणार आहे. आणि सचिन बुवाला आता राधेचं भांडण लांबणार आहे का नाही, राधेचं नाही कृष्णाचं, मग सचिन बुवाला जमणार आहे म्हणतो. मग शेर जो तुम्ही गाताय बुवा तो पूर्ण कृष्णाचा राधेवरतीच पाहिजे. सचिन बुवाचा विषय नाही किंवा सनज बुवाचा विषय नाही. त्याच्यात विषय कसा आणतात तो मी तुम्हाला दाखवतो, कसा आणतात तो. ऐका गवळणीचं उत्तर तुमच्या. बघा बुवानी गवळण गायले, जमीन जुमला तोमाडी बंगला केला वारसदार तुला केला या वारसदार. डिटेल नाही ऐका बोलतो. गमतीचा खेळ आणि पहिलीच वेळ हिला बाई बघा झाला हो दर्द, हिला बाई बघा झाला हो दर्द. जो गडी आतमध्ये अर्ध शिरलं आणि अर्ध बाहेर राहिलंय. माझं आतमध्ये गेल्यावर अर्ध. यमक बघा, यमक बुवाची मोठा कडी बया जोरा जोराने ही वरड. यमक बुवा बघा तपासा, तुला गुरुजी कोण होता माहिती आहे मराठीला? हा, त्याचा अपमान नाही करत होता तुम्ही. जरा सुधरावायचं. यमक, वटिका, अलंकार मराठीतलं ज्यांनी शिकवलं ना तुम्हाला त्यांचा अपमान नाही करत होता मी. तुम्ही स्वतःचा करून घेऊ नका. ऐका उत्तर कसं असतं ते. शाहीर बुवा कुठे बसले? तुमच्या चेला चपाट्यांना पण सांगा वरती बसला असतील त्यांना देऊन दाखवा, त्यांना नेऊन मला बुवाला उत्तर कसं असतं ते ऐका. ऐका उत्तर. आहे रे खोले माझ्या वाटाचा होल, आहे रे खोले माठाचा होल, आहे उघडच त्याच तोंड, आहे उघडच त्याच तोंड. अर्ध म्हणून अर्ध. आहे रे खोल माझ्या माठाचा होल, आहे उघडच त्याच तोंड, गड आहे उघडच त्याच तोंड. माझं दह्याचं मोठं भांड, माझं दह्याचं मोठं भांड, पण याच दांडच पडतंय
येते बुवा परफेक्ट कटिंग, ह्याला म्हणतात उत्तर तुमच्या गळुनीचं. तुमचं अर्ध आहे ना, अर्ध लांड आहे. आता आम्ही खोलात जायचं नाही या गोष्टीच्या, म्हणून होतोय कारण माझ्या मायमाला सुद्धा बसलेला आहे. आजचा कार्यक्रम तसा आहे. आजचा कार्यक्रम या ठिकाणी खूप आनंदाचा सोलकर कुटुंबासाठी आहे आणि म्हणून मित्रांनो शब्दाची मर्यादा राखून अजूनपर्यंत बोललोय आणि राखूनच बोलणार आहे. म्हणून एवढा मान आहे, म्हणून आवर्जून सांगतोय. बुवानी बोलले बघा त्यांच्या बोलण्यामध्ये शेर गायला, ढोलकी दोन बाजून वाजवून जाईल आणि असं चिरमुळाच्या निसण्यावर माझी तलवार आज मी वाजवून जाईल. उत्तर आहे का? उत्तर हरजी त्याची घोड गेल्याशिवाय जाणार नाही. दोन्ही बाजूनी ढोलकी वाजल्याशिवाय वाजवमध्ये जाणार नाही. बुवा डागा तबलानी डागा आहे म्हणजे त्याची घोड गेल्याशिवाय जाणार नाही. दोन्ही बाजूनी ढोलकी वाजल्याशिवाय राहणार नाही. आणि तू कितीही घासलंस तरी तुझ्या तलवारीला, तुझ्या तलवारीला धारता येणार नाही. कारण यांची तलवार बोटड झाली, बोटड. हिला धार नाही, हिला धार नाही. याला उभं पण करू नका. इकडं आला करून तुमच्या कृषी तुमच्या सांगून ठेवतोय तुम्हाला. पहिले ऐका पहिले गाणं म्हणून येतोय. होय ऐका पहिले गाणं, ऐका पहिले गाणं ऐका. आणि आणखीन एक गाणं तरी काय सनस बुवा तुरेवाला, गायक मी शक्तीवाला. दोन टाईम म्हटलं. हा तुरेवाला आहे तरी काय म्हणतो गायक मी शक्तीवाला. रेकॉर्डिंग आहे, रेकॉर्डिंग. इथं दोन दोन कॅमेरा लावलंय. ज्या त्याची उतारली ना उद्या सकाळी की त्याला ऐकवा. सनस बुवाला राईट दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन करून ठेवा. सनस बुवाला उद्या ऐकवा. डिलीट करू नको गौरव. कुठे गेला प्रकाश दादा? ह्याच्यावर प्रकाश टाकावायचा. काय म्हणते मी शक्तीवाला. अरे गेल्या पुढे बाबा दोन टाईम बोललाय. अगदी गच्चीवर ना बसून बुवा तुमची उंची बरोबर मापलेली आहे. काय काय हा मोर जशी राणी टिकतो ना तसा सचिन बुवा शब्द टिकतो समोर. तुम्ही बोलले तरी पण ते मी नाही म्हणत. चला ठीक आहे, होते चूक होते तरी पण ऐका. तुमचं उत्तर कसं ऐकायचं? गायक मी शक्तीवाला है ना. आणि सचिन बुवा शक्तीवाला. गायक मी शक्तोय शक्तीवाला. मूर्ती असू दे, चला असू दे. शक्तीवाला होतोय तो हो शक्तीवाला. डाव मांडूया हो जाहीर, डाव मांडूया. उत्तर कसं आहे बघा, ऐका उत्तर. सचिन बुवा शक्तीवाला, हा संडास बुवा तुरेवाला. यांचं नाव हे जर कुठं पण न्या, हे कायम घाणच झालं म्हणून यांचं नाव ठेवलं. हे मला म्हणते कंडोम बुवा म्हणते, त्यांना सवय झालेली आहे. यांचं मी नाव ठेवलंय संडास बुवा म्हणतंय. त्यांना मी सडन बुवा नाही म्हणतो, त्यांना मी संडास बुवा म्हणतो. ते काय म्हणतो ते ऐकायचं. सचिन बुवा शक्तीवाला, हा संडास बुवा तुरेवाला. जमत नाही काही याला तरी डाव मांडला. याचा रुपया सांडला तरी माझ्याशी भांडला.
गाणं अजून एक पण नाही गायलं. 4 जर टोले दिले ना बुवाला टाकीचा इंजेक्शन अजून या ठिकाणी बक्षीस आहे. दामोजी बुवांचे भाचे माझे गुरुवर सन्मानित ज्यांचं अजूनही नाव अदबीनं आदराने आणि त्यांच्या नावाने या ठिकाणी अजूनपर्यंत कार्यक्रम करतोय. माझ्या पहिल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही निश्चितपणे नाव ऐकलं असेल. त्यांचे भाचे या ठिकाणी सन्मान्य विजयदादा कदम आणि मगापासून बक्षिसाचा वर्षाव करतात. खरोखर त्यांना काय आवडलंय ते त्यांना माहिती आहे. त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 100 रुपयाचं बहारदार पारितोषिक. पहिलं गाणं ऐका काय ते रामायण गाऊ का रामायण का महाभारत काढू बुवाचं तुम्ही सांगायचं. तुम्ही मला ते पहिले महाभारत ऐका. पहिला महाभारत ऐका काय म्हणायचं आहे. हो अरे बुवा तू ना हे जुना म्हणता बघू. अरे बुवा तू ना हे जुना बुवा तू ना पहिलं गाणं बुवा उत्तर देतील निश्चितपणे मोठे बोल. बुवा तू ना अरे तू ना लायक या सभेला तुझे कोण बाप माय सध्या करतोस काय. महाभारत माय मानलं काय वाईट बोलणार नाही. सचिन बुवा म्हणतात मला सचिन बुवाची बारी लहान पोरांनी आणि बायका पोरांनी बघावी अशी ऐका. तू ना लायक या सभेला तुझं कोण बाप माय सध्या करतोस काय. तुझं कोण बाप माय सध्या करतोस काय. तू इथे कसाला तू ना लायक या सभेला
तुम्हाला म्हणत नाही नाव आहे त्या कर्णाला म्हणते द्रौपदी तू सूतपुत्र आहे आणि ही क्षत्रियांची सभा आहे आणि या क्षत्रियांमधील एकच क्षत्रिय या ठिकाणी मला जिंकू शकतो त्याचं नाव आहे अर्जुन. ही पांचाळी होती ऐका. कोणी नवीन येई नवीन कोणी नवीन येई नवीन कोणी नवीन नवीन आय 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 कुठे गेला तो तुझी कुमार आय 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 कुठे गेला तो तुझी कुमार आय 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 कुठे गेला तो तुझी कुमार या माशाचा भेद जरा डोळ्याचा छेद. पांचाळीचं स्वयंवर चालू आहे आणि पाण्यामध्ये पाहून फिरता मासा चक्रावर लावलेला आहे. तो ज्या माशाचा भेद करेल तोच या पांचाळीचा नवरा होईल तिच्याशी लग्न करेल अशी हस्तिनापुरातली या ठिकाणी त्या अर्जुनाची स्वयंवराची कथा आहे. मी तुमच्या समोर मांडतोय. म्हणायचंय काय माशाचा भेद करा डोळ्याचा छेद मासा लावलाय चक्राला मासा लावलाय चक्राला जास्त वेळ घेणार नाही तुमचा. कर्णाचा विषय जर काढलाय ती कोणती म्हणते तू नाही या सभेला लायक तू कर्ण लायक नाहीस या सभेला अर्जुन मला जिंकून नेईल अशी द्रौपदी म्हणते. आणखीन द्रौपदीचा कर्णाचा विषय वेगळा सांगतो तुम्हाला. ज्या वेळेस महाभारताचं युद्ध चालू होतं कर्णाला शाप मिळाला सगळ्यांना माहिती आहे. तरी सुद्धा त्यानं दोस्तीसाठी आपल्या मैत्रीसाठी अधर्माची बाजू घेतली दुर्योधनाची बाजू घेतली आणि मग शेवटीला ज्या वेळेस युद्ध चालू होतं त्यावेळेस धरणी मातेमध्ये रथ त्याचा या ठिकाणी रुतला आणि मग त्याचा वध झाला. म्हणायचं काय बघा बुवाना मी बोलणार नाही अजिबात बोलणार नाही. बुवा तुम्ही लग्न करा नका करू आमची इच्छा आहे की आमच्या सणस बुवाचं लग्न व्हावं मनापासून सांगतो कुणीतरी पोरगी त्यांना द्यावा. हा पण हा मगाशी सांगितलं म्हणून म्हणतो बघा काल रातीला अंटीची टांग 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 घंटी मी वाजवली सुवासिनीने दिलाय शाप फेडावे लागतील तुला हे पाप. धरणी मातेमध्ये रथ काढून ऐकून जा. स्टोरी कोण सांगणार नाही कुठल्या पिक्चर मध्ये कुठल्या स्टोरी मध्ये ऐकायला मिळणार आहे. सचिन बुवा सांगतो तुम्हाला. कर्णाचा रथ त्यावेळेस त्या कुरुक्षेत्रावर का रुतला. एक मुलगी जात होती तूप घेऊन हातामध्ये तूप घेऊन जात होती. काही कारणामुळे तिचा पाय अडखळला आणि ते तूप सगळं जमिनीवर पडलं. कर्ण पाहत होता सगळं आणि ती मुलगी रडायला लागली. कर्ण म्हणतो काय कशाला रडतेस. म्हणते माझं तूप सगळं खाली पडलेलं आहे. कुठं पडलंय म्हणतो जमिनीत ना. ठीक आहे ना असू दे. मग त्या धरणी मातेचं हृदय सुरू केलं त्याने आणि ते तूप सगळं पिळून काढलं. त्या मुलीला खुश केलं पण धरणी माता रुष्ट झाली आणि तिनं धरणी मातेने शाप दिला की ज्या वेळेस अंतकाळ तुझा येईल त्यावेळेस तुझा रथ जमिनीमध्ये या ठिकाणी रुतला जाईल. म्हणून म्हणतोय सुवासिनीने त्या दिलाय शाप फेडावे लागतील गड्या तुला हे पाप. माघारे येशील तर पायतान खाशील शेवटी कसा रे तू तरशील. किती जणांचे पाय धरशील किती जणांचे पाय धरशील शेवटी रणकाच तू मारशील. बोला नाही म्हणताय तो कर्णाला म्हणते धरणी माता रण हे तू मारू शकणार नाही. शेवटी रण हे तूच का मारशील अर्जुन मारेल रण असं म्हणते. म्हणून शब्दाचा प्रयास करू नका. मराठी भाषा आहे वळवावी तशी वळते
आणि पळवावी तशी हुशार. मग किती जणांचे पाय धरशील, किती जणांचे पाय धरशील, शेवटी रणकच तू मरशील. किती जणांचे पाय धरशील, शेवटी रणकच तू मरशील. पाय धरशील, शेवटी रणकच तू मरशील. शेवटी रणकच तू मरशील. वेळ नाही. रणात लढायालाच करणं, केलेलं कर्म येईल मरणं. सांगते तुला हे ध्यानी तू धरणार, व्रत फसल्यावर काय करशील. किती जणांचे पाय धरशील, शेवटी पांडुरंग आहे. ऐका, याच विषयावर एक गाणं माझं आहे, याच विषयावर गाणं आहे. ते माझा अनेक वेळा बोललेले आहेत विषय त्यांच्या. म्हणजे मी 15 वर्ष शिवात बरेच वर्ष, 15 वर्षात मला वाटतं जवळजवळ 12-13 वर्ष पोस्टमास्टरच काम केलं. तरी पण गोवा म्हणतात हा पोस्टमन शिवाचा, पोस्टमन शिवाचा, पोस्टमन शिवाचा. बरेच त्यांचं गाणं ते मोठं गाजलेलं गाणं आहे. पण आता मी पोस्टमन शिवाचा आहे, मला अभिमान आहे, सरकारी नोकरी आहे. बुवांनी चिकनचा धंदा काढलेला, तर कोंबडीचा धंदा आहे. म्हणून आता काही दिवसापूर्वी बुवांची लय मोठी दाढी होती. आता जरा नमनाचे शो त्यांचे चालू झाले, म्हणून हे मागून पुढून सपाट जसा काय गोदरेजचा कपाट. पण मी त्यांना गाणं दिलं होतं तेव्हा, ऐका याच कधीवर, अरे किशोरनं वाढवली लय मोठी दाढी, सांगायला लागली मांडवे गाव आणि वाडी. गाजवतो मनसे त्यांच्या गावाचे बुवा उपसरपंच आहे, त्यांच्या गावाचे आहेत अजून, आणि त्यांनी व्हावं आणखीन सरपंच व्हावं. नव पुढं जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि त्याच्या पुढे आणखीन आमदार बुवानी व्हावं, खासदार व्हावं. चायवाला पंतप्रधान झाला तर कोंबडीवाला का नाही होऊ शकतो म्हणून म्हणायचं. आबा बघा म्हणून आचारसंहिता आहे म्हणून बोलायचं नाही आपल्याला. बुवानी एक शेर गायलाय, मी त्यात गाणारच नाही, त्या गोष्टीत बोलायचं आहे. किशोरनं वाढवलं लई मोठी दाढी, सांगायला लागली गाव आणि वाडी. गाजवतो मंच हा उपट सरपंच, हलकट डेमडीचा या भुवन काढलाय हो, या भुवन काढलाय हो. अशा वैयक्तिक गोष्टी कधीच बोलत नाही. अनेक वेळा विषय काढले, असे हातुबातू इकडून तिकडून आंब्याची साल वडा लावून पटवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु ते मी मान्य केले. पोस्टमन शिवाचा अनेक वेळा बुवा बोललेले आहेत. मला हा विषय गायचा नव्हता. सवंगड्याने मला विनंती केली सगळ्यांनी की हा विषय मला वाटते रत्नागिरीमध्ये आहे का नाही, पण गायलेला होता आणि सगळ्यांनी विनंती केली आणि सेम साल आली, त्याच्यामुळे मी गायला. बुवा तुम्ही राग नका मानू, तुमचा चिकन कोंबडीचा धंदा अजून तेजीत चालू द्या, आपला काय बनणार नाही. हो, कारण बघा धंद्याला लाजायचं नाही कुठे. मराठी माणसांचं अजिबात लाजू नाही. मुंबईत राहतील सध्या परिस्थिती काय आहे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला आम्हाला, आणि तुम्हाला धंदा कुठलाही असो लाजायचं नाही.
पिसा काढत राहा तुम्ही. अजून किटला बिटला काय उडवायचे, आणखीन माझी पिसा काढा, टेन्शन नाही घ्यायचं. आणि म्हणून म्हणतो महाभारत तुम्ही ऐकलं, थोडस रामायण ऐका आणि बादशाचं एक शेवटचं गाणं घेऊन तुमच्या सर्वांची रजा घेणार आहे. माझ्याबरोबर रातभर आहे, रातभर तुमची थांबायची तयारी ठेवा फक्त. हो, रातभर उभा राहायला तयार आहे मी. फक्त रामायण काय म्हणतोय ते ऐका आणि विषय पटवण्यासारखा आहे, विषय पटवणार आहे. कारण रावण हा या ठिकाणी ज्यानं कैलास हलवलं तो साधा माणूस नव्हता, प्रगाढ पंडित होता, ज्ञानी पंडित होता. आणि पंडितांना बडवे हा शब्द आहे. विठ्ठलाचे जसे बडवे आहे तसा पंडितांना बडवे हा शब्द आहे. बघा कसा म्हणायचा आहे तो विषय. बोवादानी काय अजिबात बोलणार नाही, वाईट मला काही बोलायचं नाही. माई मौल्यांचा आदर राखून, शब्दाची मर्यादा राखून विषय कसा म्हणायचा बघा. लगाई मी ऊपर थोडं 4 तास लावले वरती, 4 लागले. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला. कवर लावतेस बघ, इथंच लावते, सांग लवकर. आया बायानो, आया बायानो, मंदोदरी म्हणते, मंदोदरी त्याची बायको. आया बायानो बोलू मी काय या रडव्याला. अगं आया बायानो बोलू मी काय या रडव्याला. याच्या बहिणीचं कापलंय नाक, शूर्पणखेचे याच्या बहिणीचं कापलंय नाक, पण लाजू नाही चुकून या बडव्याला. याच्या बहिणीचं कापलंय नाक, पण लाजू नाही चुकून या बडव्याला. याच्या बहिणीचं कापलंय नाक, या बडव्याला. याच्या बहिणीचं कापलंय नाक, लाजू नाही चुकून या बडव्याला. आया श्रीलंकेचा हा राजा पतिराया जरी आहे माझा, जरी नावाचा गाजा वाजा, तरी बहिणीला मिळाली सजा. उतरला माझ तरी या रुबाब चढव्याला. याच्या बहिणीचं कापलंय ना, शूर्पणखेचं कापलंय ना. प्रकाश दादा, रेकॉर्डिंग डिलीट करायची नाही, बडव्यालाच म्हणालोय. तो पथकातला भो भटजीतला नाही, आवर्जून सांगतोय तुम्हाला. आणि म्हणून ही रेकॉर्डिंग अजिबात डिलीट होता कामा नाही, तर बुवा आल्यावर मग चिडची. हो, असं नको व्हायला. आणि म्हणून विषय माझ्याकडे पुरा आहे. सगळा रामायण महाभारत झालाय. आता बारशाचं एक गाणं आहे का, म्हणायचं काय. चार वाजते देव दे फक्त. आज आनंद गगनी मावेना, इष्ट मित्र मंडळी यावेना. आज आनंद गगनी मावेना, इष्ट मित्र मंडळी यावेना. काय नाव ठेवलंय, रियांश. आज आनंद गगनी मावेना, अहो इष्ट मित्र मंडळी यावेना. कारण सोहळ्याला आहे फारसे, जागवूया रियाश बाळाचे बारसे. कारण सोहळ्याला आहे फारसे, जागवूया या बाळाचे बारसे. Thank you.
Thank you.